सो हाय गाईज, आपण आता मीटिंग पॉईंटला पोहोचलेलो आहोत. हे आपले 2 रायडर आहेत, एक अमीर आणि तिकडे हिमांशू आहे, तो तुम्ही ओळखताय. सो ऑल बाईक्स आर सेट टू गो. आणि आता आपण इकडनं निघतोय दादर TTवरनं. नारळ बिरळ फोडलेला आहे, सर्वांनी उद्घाटन केलेलं आहे चांगला. सो वी आर फायनली लिव्हिंग. होप फॉर द बेस्ट अँड सो फार सो गुड. मिळते. सो हाय गाईज, आता आम्ही कसाराच्या वाटेला आहोत. थोडाफार कसारा थोडाच अंतरावरती आहे. किती 40 किलोमीटर आहे, म्हणजे लगभग अर्धा तासाचा रस्ता आहे. तर 16 डिग्री सेल्सिअस आहे. 16 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही गाडी चालवतो आहे. स्पीड मेंटेन तरी करतो आहे आम्ही 90-80, पण तरी पण हात आमचे पूर्ण गेलेले आहेत थंडीमध्ये. पूर्ण असे आकडलेत हात. गाडी चालवायला जमत नाही कुणालाहीच. आणि रस्ता तर खूप छान आहे, रस्ते नो डाऊट. पण थंडीमुळे आता आम्ही एका जागेवर थांबलो चाय प्यायला. हिमांशू भाई, काय म्हणणं आहे? एवढं समजून जावा, हे मुंबईत नाही भेटत. सीधा डायरेक्ट ती मुंबईमध्ये 23 डिग्री आहे आणि इथे डायरेक्ट आता 16 डिग्री 60 डिग्री डाऊन झालं. आणि 16 डिग्रीमध्ये या स्पीडमध्ये गाडी चालवणं म्हणजे खूप फाटते. आणि आपल्यासोबत आमिर साहेब पण आहेत. सर, तुमचा काय फीडबॅक? तोंडातून धुरा निघतंय असं वाटतं आम्ही सिगरेट पिलं. असं कोणी काय केलं नाही सध्या. पण आता आम्ही चाय घेतोय गरम गरम. चाय ब्रेकसाठी थांबलो. आता आम्ही प्लॅन केलं की सनराईज झाला तरच निघू, तरच गाडी चालवायला भेटणार, नाहीतर असं प्रॉब्लेम आहे. चला कसाराला भेटू. चला. चल, नेटवर्क नाही, पुढे भेटेल. सो गाईज, आता आपण कसारा घाटवरून, म्हणजे कसारा घाट आता सुरू होतोय, चढतोय आता आपण. गणपती बाप्पा मोरया. जय घाटन देवा. आबाका डाबामध्ये आपण आता नाश्ता केलेला आहे तिघांनी मस्तपैकी. आणि आता बरेचपैकी सनराईज झालेला आहे, तर थोडासा असा थंडी कमी झाली आहे. तरी पण आहे 20 डिग्री सेल्सिअस आहे, 20-19 काहीतरी. सो फार सो गुड, नो वरीज. घाटचा आनंद घेऊया. मस्तपैकी स्लायडिंग कर्व्स आहेत. Wrong way. मजा नाही येते घाटावरती अगर असा ट्रॅफिक असेल तर गाडी चालवायला.
ॲक्च्युली कसं आहे, हे जे लॉरी आहेत ना, ट्रक्स जे आहेत ते त्यांच्याकडे खूप हेवी लोड असल्यामुळे घाटांवरती ते गाड्या स्लो चालवतात. पण ते लोक अगर सिंगल लेनवरती असले तर मग बाकीच्या ट्रॅफिकला काही इश्यू येत नाही. पण हे असे वाकडे तिकडे चालवतात ना गाडी, काय म्हणायचं राव आता. हे दिस इज हाऊ वी राईड. काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारे घाट संपलेला आहे. छान होता घाट, मजा आली गाडी चालवायला. मजा ही मजा है. सो हाय गाईज, आता आपण नाशिक क्रॉस केलेलं आहे. कारण नाशिक क्रॉस करून खूप पुढं आलेलो आहे आपण. गाडी चालवताना लक्षच नाही राहिलं की आपण खूप चालवली गाडी. कारण सकाळी जे 8 वाजता कसारा घाट जे आपण सोडला तर आत्ता 10:15 झालेत आणि आपण इकडे उभे आहोत 10:15 10:30. म्हणजे अप्रॉक्स आम्ही 2-2.5 तास गाडी चालवली कंटिन्युअस. आणि साहेबांच्या टॉप बॉक्समध्ये पाणी सांडलं. साहेब पाण्याची बॉटल घेतलेली, त्याचा कॅप ओपन झाला टॉप बॉक्समध्ये आणि पूर्ण बॉटल खाली झाली. हे आमच्या कपड्यामुळे थोडा हे झालं. आता आम्ही पेरू खात आहोत. पेरू कसं आहे? पेरू ट्रॅव्हल करण्यामध्ये हेच फायदे आहे की कधी काही खायला भेटतंय चांगलं पौष्टिक एनर्जी. सो फार सो गुड. कसारा घाटात खूप मजा आली गाडी चालवताना. कसा होता? सेक्सी ना. तो ट्रॅफिक नसतं तर मजा आली असते है ना. ट्रॅफिकमुळे थोडासा मजा नाही आली, बाकी ऑल गुड. हा झालं काय? होते काम चल रहे आहे भाई लोग. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही तिघांपैकी कोणी एक्झॉस्टेड नाही आहेत तशी. अजून जाऊ शकतो है ना आरामात. बोल. आपल्याला ओंकारेश्वरला जो टाइम दिलाय संध्याकाळी 5चा 390 किलोमीटर स्पेंडिंग आरामात कव्हर करू. चलो मिळते. सो हाय, आता आपण चिमल्याला आहोत गाईस. किडिंग म्हणजे हॉटेल चिमल्याला आहोत आपण. एक छोटासा लंच ब्रेकसाठी आपण थांबलेलो इथे. आणि जेवण खूप मस्त होतं, छान होतं आणि खूप मजा आली जेवण. आणि आता टमी आमचा फुल आहे. आणि जेवणामध्ये काय आम्ही नॉर्मल 2 भाजी आणि रोटी आणि डाळ खिचडीमध्ये एक मूंगची भाजी मूंग टाकलेली त्या लोकांनी. तर इट वॉज सो डिलिशियस आणि सुपर हेल्दी की आता आम्हाला राईड करताना काही इश्यू येणार नाही. पण एवढं सर्व खाल्ल्यानंतर आता आम्हाला झोप येते, म्हणजे येऊ शकते कदाचित चालवताना. पण सो फार सो गुड. रायडर सर्व गेअरअप होत आहेत अँड वी आर रेडी टू रॉक. वी आर रेडी टू लिव्ह फ्रॉम हिअर. आणि 300 किलोमीटर आहे इकडनं ओंकारेश्वर. सो आता आम्ही लोकांनी डिसाईड केलं की 150 वन स्ट्रेचमध्ये करायचं कंप्लीट, मग ब्रेक, मग 150. सो बघू कितपर्यंत आपण 1 स्ट्रेच खेचू शकतो आणि तसं आपण पुढे जाणार आहे. चला भेटू पुढे.
दिस आर व्हेरी इरिटेटिंग. बघा ना 5 स्पीड ब्रेकर आहे. काय गरज आहे. हाय गाइस, सो आपण आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलेला आहे. पाठीमागे तुम्ही टोल बघू शकता. आता इकडनं इंदोर, इकडनं महाराष्ट्र. सो आता फायनली सुटलं आहे महाराष्ट्र आपल्या हातून. आता आपण चाललेलो आहे पुढे. खूप बरं वाटलं आहे बघून की डेस्टिनेशन खूप जवळ येते. आणि आता होप सो फार सो गुड. संध्याकाळपर्यंत गाडी चालवायची. झोप यायला लागला. चलो भेटू आता पुढच्या रोडला, इंदोरच्या हायवेला. ठीक आहे. खूप टाईम नंतरला मी व्हिडिओ बनवतो आहे. ॲक्च्युली मध्ये आपले फेस्टिवल्स असल्यामुळे गणपती झालं, दिवाळी झाली, तर कोणती राईड प्लॅन करू शकलो नाही. सो आता आपण एक मस्तपैकी राईड प्लॅन केली आणि बोललो निघायचं म्हणजे निघायचं. अजून 2 रायडर जॉईन होणार होते पण ड्यू टू पर्सनल इश्यूज त्यांचे ते कॅन्सल झाले. अदरवाईज आपण आज 5 किंवा 6 रायडर्स असतो या राईडला. पण नो वरीज, त्यांनी पण मिस केलं. नेक्स्ट राईडला आपण सर्व एकत्र परत एकदा येऊ नवीन डेस्टिनेशन सोबत. एक स्क्रॅम्बलर आहे, एक 392 आहे आणि आपलं 350 क्लासिक आहे. याच्यामध्ये आपली गाडी क्रुझर असल्यामुळे थोडा गाडी क्रूजमध्ये चालते. 120-115च्या वरती गाडी जात नाही. आणि हे लोक पळवतात गाडी माझ्यासमोर. काय बोलणार होतं या लोकांना. शिट, नॉनसेन्स. थिंकिंग ऑफ अपग्रेड द न्यू बाईक. बघू चांगला काय ऑप्शन आला तर मग आपण गो फॉर इट. $650 क्लासिक बद्दल विचार चालू आहे. प्लीज तुम्ही सजेस्ट करा की ती बाईक घेतली पाहिजे की नाही. हे बघा गाईज, विंड मिलचा पंखा ची डिलिव्हरी जात आहे. ह्याच्यामुळे पाठीमागे खूप ट्रॅफिक जाम झालं आहे, खूप म्हणजे खूप. आणि स्पेशल डिलिव्हरी असते कारण पंख्याला जरा काही झालं, ओ माय गॉड, की मग लफडा. हिमांशूला वाटतं माहीत नाही काय ते. यो फायनली आपण ट्रॅफिकच्या बाहेर आलेलो आहोत बिकॉज ऑफ विंडमिल. हो सॉरी, अजून एक विंडमिल आहे पुढे. आणि हा पूर्ण ट्रॅफिक थांबवलेला आहे बिकॉज ऑफ दी स्पेशल डिलिव्हरीज. तर दादा आमचं ऐकणार का. चुकीची एंट्री. वी हॅव गॉट इट क्लिअर्ड. आणि पूर्ण ट्रॅफिकमध्ये आपणच बाहेर निघालेलो आहोत. वा, इट्स कॉल्ड राईट टर्न.
ओहो सेक्सी लिंबा सेक्सी सुरक्षित अंतर ठेवा. हा आणि कंटाळा पण भरपूर आला. गाणं ऐकून ऐकून किती गाणं ऐकणार आहे. बस झालं आता असं झालं की कधी ते 170 किलोमीटर कंप्लीट होतात आणि आत्ता वाजलेले आहे 4:25 4:30 आणि अगर ते विथ ब्रेक पकडला तर 7:30 पर्यंत आपण पोहोचण्याचं टार्गेट ठेवतोय. म्हणजे ठीक आहे, बऱ्याचपैकी आपण चांगला कव्हर केलेला आहे. 1 तासाचा लंच ब्रेक आणि अर्धा 15-15 मिनिटाचे छोटे छोटे ब्रेक पकडून आपण चांगला कव्हर केलेला आहे. 12 तास वगैरे दादा गाडी थांबव दादा. बिग स्पीड ब्रेकर्स खूप मोठे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गाईज आपण आता फायनली रिच आउट झालेलो आहोत ओंकारेश्वरला आणि आपण रूम पण घेतलं आहे, चेक इन पण झालेलं आहे आणि 1 तास आपण डिले झालो आहे. 8:30ला आपला रिच आउट टाईम आहे, म्हणजे आपण इथं 8:30ला पोचलो एक्झॅक्ट. आणि प्लॅन असा आहे, ॲक्च्युली आज प्लॅन असा होता की नर्मदा नदीची आरती घ्यायची होती, पण आता ते पण पॉसिबल नाही कारण ती 8:30 वाजता असते आणि आम्ही ऑलरेडी खूप लेट झालो आहे. सो आता प्लॅन असं आहे की आता आपण डिनर करतो आहे. तिथे एक राजभोग हॉटेल करून एक आहे, हॉटेल ओनरने आम्हाला रिकमेंड केलं तिकडे जायला. सो वी आर गोईंग दॅट आणि मग तिकडनं डिनर करून विल हॅव अ रेस्ट आणि मग उद्या सकाळी ओंकारेश्वरचं दर्शन घेणार आणि मग तिकडनं आपण उज्जैनला निघणार. सो दॅट्स फॉर प्लॅन फॉर टुडे आणि आजचं. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. सो बाकीचे नेक्स्ट अपडेट आणि नेक्स्ट डेस्टिनेशन आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघू. ठीक आहे, चल मिळते. गुड नाईट, शबा खैर.